मित्रांनो नमस्कार. ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने असे काही सर्टन क्वेश्चन्स विचारलेले आहेत जे की सहसा डील होत नाहीत, प्रथमदर्शी बघितले तर समजतही नाही. असे बरेच सारे क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला पहिल्यांदा पाहिल्यानंतर समजत नाही, गोंधळ उडतो. एक्झाम मध्ये ते आल्यानंतर आपला जो काही मोराल आहे, आपलं जे काही रिदम आहे ती रिदम तुटते, आपला मोराल डाऊन होतो आणि जो पेपर आहे तो पेपर इरिटेट वाटायला लागतो. मग हे जे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर तुम्ही तिथं टुक्के मारायला सुरुवात करता. जर व्यवस्थित पद्धतीने याच्या कन्सेप्ट समजून घेतल्या, हे क्वेश्चन काय आहेत हे जर व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं आणि हे कुठून त्याचे राईट सोर्सेस काय आहेत, कुठून विचारले जातात आणि त्याच्या पद्धतीचं राईट गायडन्स जर असेल तर हे जे काही मार्क्स आहेत 20 क्वेश्चनचे 40 मार्क्स आहेत ते सहज डील होतात. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला तुमचा अप्रोच डेव्हलप होणं गरजेचं आहे, योग्य गायडन्स मध्ये राहणं गरजेचं आहे, राईट तुम्हाला मटेरियल मिळणं गरजेचं आहे, राईट तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला त्यासाठी पहिले समजून घेतलं पाहिजे की हा जो काही विषय आहे हा कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने डील केला पाहिजे, राईट सोर्सेस काय कसं चेक केलं पाहिजे. आता हा एक क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन बघितला तर बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना समजेल की हा क्वेश्चन विचारला कुठं नाही, नेमकं का विचारलेला असेल आणि कुठं शोधायच्या अशा गोष्टी है ना. हा क्वेश्चन तुम्हाला पडलेला असतो. आता बघा क्वेश्चन काय म्हणतो आणि मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो कुठून विचारला गेलेला आहे. Which of the following e-governance provide safe and secure interrelationship between domestic and foreign government? आता हे ई गव्हर्नन्स संदर्भात आहे. ई गव्हर्नन्स खूप साऱ्या 3-4 टाईपचे ई गव्हर्नन्स आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. एक आहे गव्हर्नमेंट टू सिटीजन, दुसरं आहे गव्हर्नमेंट टू बिझनेस, तिसरं आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, चौथं आहे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. आता इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, ई गव्हर्नन्स असं कोणतं ई गव्हर्नन्स आहे, प्रोव्हाइड सेफ अँड सिक्युअर इंटररिलेशनशिप बिटवीन डोमेस्टिक गव्हर्नमेंट अँड फॉरेन गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट प्रोग्राम आहे. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट प्रोग्राम असलेला हाच एक इथं आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो. आता हे अशा पद्धतीचं आपल्याला तिथं दिलेलं आहे. बऱ्याच साऱ्या मुलांची गोंधळ उडून जातो, धांदल उडून जाते की हे काय विचारलं असेल आणि हे कुठून विचारलं असेल, किती वाचायचं, कुठून वाचायचं, तर काही विषय नाही. ह्या सर्व गोष्टी मी प्रोव्हाइड करतो तुम्हाला जास्त डोक्याला ताण करायची गरज नाही. मी सांगतो त्या गोष्टी तुम्ही करा फक्त, तर ह्या सर्व गोष्टी डील होऊन जातील. आता इथं टाईप ऑफ ई गव्हर्नन्स आहे, आपल्या पुस्तकामधून आहे, आपले जे काही स्टेट बोर्डचे पुस्तक आहे त्याच्यामधून आहे. आता बरेच सारे विद्यार्थी विचारतील की सर स्टेट बोर्ड वाचलं पाहिजे का, तर वाचलं पाहिजे. आता इथं काय आहे, ई गव्हर्नन्स टू सिटीजन, ई गव्हर्नन्स टू बिझनेस आहे, ई गव्हर्नन्स टू गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय आहे, है ना. मग हे जे काही गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय आहे, याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं मी तुम्हाला, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट याच्यामध्ये इथं तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट दिलेले आहे, इट प्रोव्हाइड सेफ अँड सिक्युअर इंटररिलेशनशिप बिटवीन द डोमेस्टिक अँड फॉरेन गव्हर्नमेंट. आणि हे तुम्हाला इथून आज इट इज हे जे काही तुम्हाला स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट इथून उचललेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन इथून तुम्हाला विचारलेला आहे, म्हणजे स्टेट बोर्डाचं महत्व किती आहे हे तुम्हाला मी इथं अधोरेखित करतो. आता हा झाला एक टाईपचा क्वेश्चन. आता दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन पण तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. ठीक आहे, आता दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन बघू आपण. दुसरा जो क्वेश्चन आहे तो आहे जीपीएस संदर्भात. जीपीएस संदर्भात याच्या संदर्भात काय म्हणतो तो, डिझाईन जीपीएस डिझाईन मध्ये असलेला कोड पैकी कोणता कोड हा लष्करी उपयोगासाठी राखीव असतो, असं त्यांनी विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, कोडच्या संदर्भात आहे. जीपीएस मध्ये जे कोड आहेत ते लष्करी यूज साठी कोणता याच्यामधला कोड यूज केला जातो. एक आहे कोर्स है ना, कोर्स ऍक्विजिशन कोड आहे, दुसरा प्रिसिजन कोड आहे, तिसरा सुडो रॅन्डम नॉइस कोड आहे आणि चौथा मॉड्युलेटेड डब्ल्यू कोड, आपल्याला असं कोड पाहायला मिळतात. आता जीपीएस मध्ये हे जे काही कोड आहेत हे कोड कशासाठी असतात, उपग्रह जे असतात, जीपीएस उपग्रह आहेत जे एकूण 2400 किलोमीटर किंवा 24,000 किलोमीटरवर ठेवलेले असतात, ते पृथ्वीवर सिग्नल पाठवत असतात आणि हे प्रत्येक सिग्नल मध्ये वेगवेगळे कोड असतात. हे जे कोड आहेत हे रिसिव्हरला योग्य उपग्रहाच्या माध्यमातून ओळखण्यासाठी, तो उपग्रह कुठं आहे काय आहे हे ओळखण्यासाठी पाठवले जातात. अंतर मोजण्यासाठी असतात, एखादा उपग्रह कुठं आहे ते मोजण्यासाठी, ती स्थान निश्चिती करण्यासाठी असते, सोबतच पोझिशन कुठं आहे, कोणाची पोझिशन कुठं आहे हे स्थान निश्चित करण्यासाठी पण आपल्याला हे जे कोड आहेत ते कोड लागत असतात आणि याच्या माध्यमातून ही जी या कोडची आहे ती मदत होत असते. मग अशाच पद्धतीचे 3-4 कोड जे आहेत त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत मेन. एक आहे तो म्हणजे काय आहे, कोर्स ऍक्विजिशन कोड आणि दुसरा आहे प्रिसिजन कोड. हे जे 2 आहेत हे मेन कोड आपल्याला पाहायला मिळतात, महत्वाचे कोड आहेत. आपल्याला इतके महत्वाचे कोड आहेत
आता तुम्ही समजून घ्या ना, ह्या सर्व गोष्टी सिग्नलवर चालत असतात. जीपीएस म्हटलं की सिग्नल आले. मग हे जे काय कोर्स ऍक्विजिशन कोड आहे, हा कोड काय आहे हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. हा कोणासाठी आहे, का बरं वापरला जातो, कोण वापरतो याला, हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे, है ना. मग मी काय सांगितलं तुम्हाला, दोन कोड महत्वाचे आहेत. एक आहे कोर्स ऍक्विजिशन कोड, दुसरा आहे प्रिसिजन कोड. आता तुम्ही सर ह्या कशा गोष्टी कुठून आहेत, कशा आहेत, त्या सर्व गोष्टी सांगतो तुम्हाला. आता हा जो काही कोड आहे, कोर्स ऍक्विजिशन कोड आहे, हा सिव्हिलियन साठी आहे. कोणासाठी आहे? हा सिव्हिलियन साठी आहे, है ना. हा सिव्हिलियन साठी आहे. हा कोणासाठी आहे म्हटलं? हे सिव्हिलियन यूज साठी आहे, सिव्हिलियन यूज साठी आहे. हा कोणता कोड? हा कोर्स ऍक्विजिशन कोड, हा सिव्हिलियन साठी आहे. आणि हा जो कोड आहे, हा कशावर चालतो? L1 जो काही फ्रिक्वेन्सी आहे, जी की 1 MBPS एवढी जी फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीवर हा चालतो. किती आहे? म्हणजे एक MBPS आहे म्हणजे काय? 1.023 एवढ्या MBPS वर तो चालतो. एवढ्या MBPS वर तो चालत असतो, है ना. हा त्याचा रेट आहे. हा सिव्हिलियन यूज साठी यूज केला जातो. कुठं आहे? जे काही सिव्हिलियन यूज आहे. मग आता सिव्हिलियन यूज म्हणजे कुठं आहे? मग जीपीएसची जेवढी साधनं तुम्हाला पाहायला मिळतं, आपल्या मोबाईलमध्ये आहे, आपल्या कारमध्ये आहे, है ना. गुगल मॅप्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेव्हिगेशनचे बरेच सारे साधनं आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हा कोड पाहायला मिळतो. आणि हा जो कोड आहे, हा कशासाठी यूज केला जातो? हे जे काही सिव्हिलियन आहे, त्या सिव्हिलियन साठी आपल्याला L1 नावाचा जे काही फ्रिक्वेन्सी यूज करणारा कोड आहे, हा आपल्याला, त्याचं नाव आहे कोर्स ऍक्विजिशन कोड. आणि हे जे कोड आहेत, हे सिग्नल पाठवण्यासाठी आपल्याला महत्वाचे आहेत. आता हे जे कोड आहेत, हे तुलनेने कमी अचूक आहेत. कसे आहेत? कमी आहेत, कमी अचूक आहेत, है ना. त्याची अॅक्युरेसी थोडी कमी आहे. पण काय आहे? ते सिव्हिलियन साठी कसं आहे? L1 फ्रिक्वेन्सी यूज करतो. L1 फ्रिक्वेन्सी यूज करतो. किती MBPS डाटा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? किती MBPS आहे? तो एक म्हणजे काय? एक्झॅक्ट जर बघायचं झालं तर 1.023 MBPS एवढी त्याचा रेट आपल्याला पाहायला मिळतो. या रेटनं ते जे आहेत, ते जे सिग्नल्स आहेत, जे कोड आहेत, ते कोड आपल्याला डिलिव्हर होताना दिसतात. मग हा एक झाला त्याच्यामधला कोणता? कोर्स ऍक्विजिशन कोड. दुसरा कोड आहे त्याच्यामध्ये प्रिसिजन कोड, है ना. हा जो प्रिसिजन कोड आहे, त्याला पी कोड म्हटलं जातं. इथं काय आहे? त्याला म्हणतात पी कोड. हे लक्षात घ्या, त्याला म्हणतात पी कोड. आता हा पी कोड कोण वापरतं? हा जो पी कोड आहे, हा वापरते ती म्हणजे मिलिटरी. कोण वापरतं त्याला? त्याला वापरतं मिलिटरी. जे आपलं सैन्य आहे, मिलिटरी आहे, त्यासाठी, त्याच्या यूज साठी हे असतं. जे काही अधिकृत संरक्षण करणाऱ्या संस्था आहेत, त्या संस्था हे यूज करत असतात. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. जेवढ्या म्हणजे DRDO असेल, ज्या काही संस्था आहेत, ज्या की मिलिटरीशी रिलेटेड आहेत, आपल्या डिफेन्स रिलेटेड आहेत, आपल्या सिक्युरिटीशी रिलेटेड आहेत, त्या सर्व संस्था ज्या की अधिकृत आहेत, त्या सर्व गोष्टी ह्या वापरत असतात. आता याचं वैशिष्ट्य काय आहे? प्रिसिजन कोड मध्ये तुम्हाला दोन फ्रिक्वेन्सी यूज केल्या जातात. एक आहे L1 फ्रिक्वेन्सी, ही पण यूज केली जाते, आणि L2 पण यूज केली जाते. L1 जी आहे, L1 जी फ्रिक्वेन्सी आहे, ती L1 फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे किती आहे? ती 1 MBPS ची फ्रिक्वेन्सी आहे. पण L2 जी फ्रिक्वेन्सी आहे, ही किती आहे? ही 10 मेगाबाईट MBPS ची आहे. 10 MBPS ची म्हणजे 10 पट जास्त आहे. म्हणजे सिव्हिलियन यूज साठी जो काय आपण सिग्नल यूज करतो, कशामधला? जीपीएस मधला, त्याच्यापेक्षा अधिक स्ट्रॉंग, 10 पट अधिक हा जो काही सिग्नल असणार आहे, तो L2 चा सिग्नल असणार आहे. आणि हा यूज याच्यामध्ये केला जातो. तो अत्यंत अचूक आहे. हा कमी अचूक आहे, हा अत्यंत अचूक आहे. याचा हे एकदा टाकल्यानंतर हा काय आहे? हा जर यूज केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला कळून जाते, कुठं काय आहे, एक्झॅक्ट गोष्टी कळत असतात आपल्याला. हा जर हे दोन कोड झाले, तुम्हाला हे बघितलं है ना. म्हणजे जो पी कोड आहे, हा आपल्याला आपलं जे काही युद्ध काळ आहे, युद्धामध्ये जे काही एन्क्रिप्ट केलेले कोड्स असतात, ते कोड कशाच्या माध्यमातून? या प्रिसिजन कोडच्या माध्यमातून, पी कोडच्या माध्यमातून एन्क्रिप्ट केले जातात. त्याला अँटी स्पूफिंग म्हणतात, है ना. अँटी स्पूफिंग जी कन्सेप्ट आहे, ती याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एन्क्रिप्ट केल्यानंतर हे जे काय सिग्नल, हे सिग्नल सिक्युअर होऊन जातात. काय होतात? हे सिग्नल एन्क्रिप्ट झाल्यानंतर त्याला म्हणतात PY कोड. पी आणि असा वाय असतो, याला म्हणतात कोड.
PY कोड म्हणतात त्याला, आणि हे असे इन्क्रिप्ट आपल्याला तिथे पाहायला मिळतं. यामुळे जे शत्रूचं जीपीएस आहे, शत्रूचं जे काही जीपीएस आहे किंवा शत्रूचं जे काही सिस्टम आहे ते त्याची नकल करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा की जे शत्रूचं जे काही जीपीएस सिस्टम आहे ते जे काही त्याची नकल करण्याचा प्रयत्न करतील किंवा ते हँग पाडण्याचा प्रयत्न करतील, हे होत नाही, कारण ते इन्क्रिप्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे कुठे यूज केले जातात. मग उत्तर काय होतं, हे प्रिसिजन कोड आहे. मिलिटरीसाठी यूज केले जातात ना, हे मिलिटरीसाठी यूज केले जातात. मग हे जे आहे हे मिलिटरीसाठी यूज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यानंतर सुडो रॅन्डम नॉइस कोड आहे आणि मॉड्युलेटेड डब्ल्यू कोड आहे. आता सुडो रॅन्डम जे काय हे आहे हे कशासाठी, जे काही सॅटेलाइट आहेत त्या सॅटेलाइटला काय आहे, ते सॅटेलाइटला आपल्याला ओळखता आली पाहिजे ना. सॅटेलाइट 1, सॅटेलाइट 2, सॅटेलाइट 3, सॅटेलाइट 4. आता जीपीएस मध्ये 24 सॅटेलाइट यूज करतो आपण. मग त्याला एका प्रत्येकाला नाव असलं पाहिजे की नाही. मग त्याची पोझिशन आणि त्याचं नाव हे करण्यासाठी आपल्याला सुडो रॅन्डम नॉइस कोड PRN कोड लावला जात असतो. त्याला PRN नावाचा कोड आहे. तो प्रत्येक सॅटेलाइटला, म्हणजे सॅट 1, सॅट 15, सॅट 24, मग याच्या समोर येईल PRN 1, PRN 15, PRN 24, अशा पद्धतीने आपल्याला ते दिलेलं असतं. म्हणजे काय आहे, जीपीएस मध्ये जे काही उपग्रह आहे ते स्वतंत्र त्याची ओळख क्रमांक म्हणजे आपल्याला हा PRN आहे. जीपीएस मधल्या सॅटेलाइटचा ओळख क्रमांक सिंपल आहे. आपल्या मोबाईल आपली जी काही बाईक आहे त्या बाईकचा आपला कसा नंबर असतो तसा या सॅटेलाइटचा नंबर म्हणजे काय आहे, असं तसं काही नसून हा PRN नंबर आपल्याला पाहायला मिळतो. एवढं हे सोपं आहे. त्याच्यानंतर WS हे जे काही डब्ल्यू कोड आहे हा काय करतो, हा जे काही इन्क्रिप्शन आहे, इन्क्रिप्शनसाठी मदत करण्यासाठी हा कोड आहे. हा असा स्वतंत्र कोड आपल्याला पाहायला मिळत नाही. मग अशा पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला कुठे पाहायला मिळतात, मग जीपीएस सिग्नल यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता कुठे आहे, कोर्स ऍक्विजिशन कोड. दोनच महत्वाचे आहेत. सुडो रॅन्डम कोड मध्ये आता काय म्हणतो बघा, जीपीएस सिस्टम सेंड देअर इन्फॉर्मेशन थ्रू अ मायक्रोवेव्ह सिग्नल्स. आता याच्यावर क्वेश्चन विचारून टाकेल तुम्हाला मायक्रोवेव्ह सिग्नल्सवर. द सिग्नल सिस्टम आर ॲज बिलोज. त्याच्यामुळे काय आहे, इट इज द प्राइम पार्ट ऑफ जीपीएस. इट फिजिकली कॉम्प्लिकेटेड डिजिटल नंबर और कॉम्प्लिकेटेड सिक्वेन्स ऑन और ऑफ करण्यासाठी आपल्याला हे कोड यूज केले जातात. दीज आर 2 टाइप्स. 2 टाइपचे हे जे काही सुडो रॅन्डम कोड्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे ते म्हणजे काय, एक आहे तो कोर्स ऍक्विजिशन कोड आणि दुसरा जो आहे तो कोण आहे, प्रिसिजन कोड्स. आता हा जो कोड आहे कोर्स ऍक्विजिशन कोड्स हा जो आहे हा L सिग्नलवर डिपेंड आहे, L1 फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. आणि दुसरा जो किती बाईटचा आहे, 1023 बिटचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि किती हर्ट्झ आहे, मेगा हर्ट्झ आहे, 1 मेगा हर्ट्झ आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा आहे प्रिसिजन कोड. आणि हा कोणासाठी आहे, हा जो काही ऍक्विजिशन कोड आहे हा कोणासाठी आहे, कोड इज द बेसिस फॉर सिव्हिलियन जीपीएस यूज, है ना. असं सिव्हिलियन जीपीएस यूज साठी आपल्याला हा यूज केला जातो. प्रिसिजन कोड कोणता आहे, प्रिसिजन कोड मध्ये काय यूज केलं जातं, बोथ L1 फ्रिक्वेन्सी आणि L2 फ्रिक्वेन्सी कॅरीज 10 मेगा हर्ट्झ, है ना. किती आहे, 10 मेगा हर्ट्झ. यूज फॉर मिलिटरी पर्पज. कशासाठी आहे, ही जी काही 2 आहे ही कशासाठी यूज केली जाते, ती मिलिटरी पर्पज साठी आहे. आणि कसं आहे, कॉम्प्लिकेटेड कशापेक्षा, कोर्स ऍक्विजिशन पेक्षा ही कॉम्प्लिकेटेड आहे आणि सटीक जास्त आपल्याला पाहायला मिळतं. कसं आहे, सटीक आहे. मग ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणत्या पुस्तकात पाहायला मिळत नाही, ते आपल्या नोट्समध्ये असणार आहे. मग ह्या ज्या काही नोट्स आपल्याला तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे त्या सर्व गोष्टी काही लेक्चरच्या माध्यमातून ही जे कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहे, या कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवा खूप महत्वाचे आहे. तुमचे मार्क्स वाढवणारे आहेत, तुम्हाला सिलेक्शन देणारे आहेत. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, आता हे जे काही लेक्चर्स आहेत, हे जे लेक्चर्स आहेत, ह्या नोट्स आहेत, मी याला इतकं सुटसुटीत केलेलं आहे. जर तुमचा प्रॉब्लेम रिमोट सेन्सिंग मध्ये असेल तर ते रिमोट सेन्सिंगचं लेक्चर असणार आहे, खूप कमी प्राइस मध्ये असणार आहे. एकच लेक्चर 2-3 तासाचं असणार आहे. सर्व कन्सेप्ट, सर्व गोष्टी, म्हणजे त्याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जाणार नाही, त्या सर्व गोष्टी त्या 2-3 तासाच्या लेक्चरमध्ये, जेणेकरून तुमचा 1 मार्क तिथे फिक्स होईल. तसंच जीपीएसचं आहे, 1 लेक्चर असेल ते पण कमी किमतीमध्ये, जीआयचं एक असेल ते पण कमी किमतीमध्ये. असं पूर्ण जे काही 5 टॉपिक आहे
GIS रिमोट सेन्सिंग आहे, एरियल फोटोग्राफी आहे आणि ICT आहे. ICT वर आपल्याला खूप मोठा 4 क्वेश्चन्स आहेत, म्हणून आपल्याला त्याच्यावर 5-6 लेक्चर घ्यावं लागतील. मग हे जे काही लेक्चर्स आहेत, ह्याच्या काही नोट्स आहेत, या सर्व मी आपल्या ऍपवर ठेवलेले आहेत. रेझोनन्स नावाचे ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करायचं आहे तुम्हाला, है ना. मी याची लिंक तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये पण टाकतो आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतो. तुझी काही लिंक आहे ती लिंक तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही तुमच्या जे काही गुगल प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते काय करा, ते ऍप डाउनलोड करा आणि तिथं तुम्हाला हे सर्व काय आहे हे कोर्सेस पाहायला मिळतात. जर तुम्हाला एकूण किती क्वेश्चन्स म्हटलं एकूण 20 क्वेश्चन, या 20 क्वेश्चनला आपल्याला डील करायचं आहे. त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे 8 क्वेश्चन आहेत, जे की तुम्ही टिक मारून येतात, टुक्का मारून येतात, ते जे आहेत ते तुमचं डिझास्टर आहे, ते तुमचा रिझल्ट घेऊन जातात. मग त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ह्या 8ला जर डील करायचं असेल तर मी जे काही कमी प्राइस मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ना, खूप कमी प्राइस मध्ये ठेवणार आहे सर्व गोष्टी, कारण खूप मुलांची डिमांड पण आहे. हे समजत नाही मुलांना, ह्या कन्सेप्ट माहित नाहीत. मग त्याच्यामुळे काय आहे, आपल्याला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन तो जो विषय आहे तो समजून घ्यायचा आहे. एवढं सिंपल ही गोष्ट आहे. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.